मित्रांनो, जय श्री कृष्ण। आज मी खूप धन्य झालोय, कारण आज काय सांगू तुम्हाला, आज प्रभू श्री राम मंदिराचे अक्षत आज मला मिळालेत। तुम्हाला माहीतच असेल की येत्या 22 जानेवारी 2024 या दिवशी आपल्या सर्वांचे रामलला म्हणजेच प्रभू श्री राम ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला अशा अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा मंदिरात ते विराजमान होणार आहेत। या निमित्ताने भारतातील 5 लाख मंदिरापर्यंत हळदीने रंगवलेले अक्षत हे पोहोचवले जाणार आहेत। हे अक्षत सर्वात आधी रामललाला समर्पित करून नंतर संपूर्ण देशातील मंदिरामध्ये वाटले जाणार आहेत आणि मग ते त्या मंदिरातून आपल्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। हे प्रसाद रूपी अक्षत मला आज मिळाले आहेत। खरंच मी खूप धन्य झालोय। हे बघा, हे अक्षत मला आज मिळालेत। हे अक्षत मिळालेत आणि हे 2 पॅम्पलेट दिलेत। ह्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे की मंदिर कसं बनवलंय, काय त्याची प्रख्यायिका आहे, हे मंदिर कशा प्रकारे बनवलंय त्याची पूर्ण माहिती आहे ह्या ठिकाणी। आणि ह्या ठिकाणी विश्वातील राम भक्तांना आवाहन केलेलं आहे की या दिवशी तुम्ही या ठिकाणी या। आणि हे बघा, हे राम मंदिराचं चित्र दिलंय, सेम टू सेम ॲज इट इज असंच हे मंदिर बनणार आहे। या दिवसाची आपण गेली कित्येक वर्षापासून आपण वाट बघत होतो। हा ऐतिहासिक सोहळा 22 जानेवारीला पार पडणार आहे। आपल्या पूर्ण भारत देशाचे स्वप्न 22 जानेवारी 2024 या दिवशी पूर्ण होणार आहे। त्याचे स्थापनेची थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो। 5 फेब्रुवारी 2020 पासून राम मंदिराची निर्मिती सुरुवात झाली। या मंदिरासाठी आपल्याला बऱ्याच राम भक्तांनी बलिदान दिले आहे, परंतु त्यांच्या बलिदानाला आज न्याय भेटला आहे। श्रीरामाची स्थापना 22 जानेवारीला होणार आहे। श्रीराम मंदिर बनवण्यासाठी एकूण 1100 करोड रुपये इतका खर्च लागणार आहे। मंदिराचा पाया मजबूत होण्यासाठी IIT दिल्ली, मुंबई, चेन्नई, गुवाहाटीचे इंजिनियर व टाटाचे विशेषज्ञ होते। मंदिराच्या मुख्य पुजारींची निवड करण्यासाठी भारतातील 3000 पुजाऱ्यांचा सहभाग घेतला होता। ह्या सर्व लोकांमध्ये कठीण परीक्षा देऊन झाल्यावर सीतापूरचे 22 वर्षीय मनोज पांडे यांची श्रीराम मंदिरातील मुख्य पुजारी म्हणून निवड झाली आहे। गेल्या 31 वर्षापासून श्रीरामांची सेवा आचार्य सवेंद्र दास हे करत आहेत। अशा या पावन धर्तीवर आपला जन्म झाला आहे। खरोखरच आपण भाग्यवान आहोत। आपण आपली संस्कृती जपून ठेवली पाहिजे आणि या भारत देशाला कधीही न विसरता आपण आपले कर्तव्य पूर्ण करूया। या दिवशी श्रीराम आपल्या सर्वांच्या भेटीसाठी खूप वर्षांनी आपल्यामध्ये आले आहेत, म्हणून आपण सर्वांनी 22 जानेवारीला प्रत्येक दिवा श्रीरामांसाठी प्रज्वलित करून आणि दीपोत्सव म्हणजेच दिवाळी हा सणासारखा साजरा करूयात। जय श्रीराम। आणि अजून एक गोष्ट, आई आणि मी जेव्हा चारधाम यात्रेसाठी गेलो होतो त्यावेळेस अयोध्येला आम्ही गेलो होतो, त्या टायमाला आम्हाला माहिती नव्हतं की लवकरच हे स्वप्न साकार होणार आहे, पण हे लवकरच खूपच लवकर हे स्वप्न साकार झाले। आणि त्यावेळेस आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही YouTube चॅनल काढणार आहोत की नाही। जर आम्हाला माहिती असतं की YouTube आम्ही काढणार आहेत तर तुम्हाला बरेच तिकडचे व्हिडिओज वगैरे तुम्हाला सादर केलो असतो। आणि तरी पण आम्ही काही थोडे बहुत व्हिडिओज काढले, म्हणजे थोडे क्लिअर वगैरे नसतील, पण मी तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर शेवटी तुम्हाला शेअर करतो विथ म्युझिक, तर ते तुम्ही बघा। कभी आप लोग दर्शन करने के लिए मथुरा वृंदावन गए होंगे या जाएंगे, जहां भगवान कृष्ण की जन्मभूमि है वहां भी मस्जिद कायम। काशी विश्वनाथ बनारस
जहाँ बाबा भोलेनाथ जी का मंदिर वहाँ भी मस्जिद कायम है। अयोध्या जहाँ राम की जन्मभूमि थी यहाँ भी मस्जिद बनाना चाहता था, लेकिन बाबर बादशाह का राज यहाँ पर नहीं था। ठीक है, बाबर बादशाह का राज तोड़ने के बाद 1992 में 6 दिसंबर को जब अपने भी सिंधु पर सत्ता आंदोलन में झगड़ा हुआ तो बाबरी मस्जिद को तोड़ दिया। बाबरी मस्जिद को तोड़ने के बाद अयोध्या के बड़े गुरुजी महाराज, जिनका दर्शन आप लोगों ने अपने घर पे बैठकर ट्रांजिस्टर में, न्यूज़पेपरों में, टीवी में सुना था कि अयोध्या का ऐसा कौन सा गुरुजी महाराज जो सरयू नदी में जाकर संकल्प लिया कि सौगंध राम की खाते हैं, हम अवधपुरी में जाएंगे, लाठी गोली खाएंगे, पर मंदिर वही बनाएंगे। बच्चा बच्चा राम का, श्री राम जन्मभूमि के काम का, और जो नहीं हमारे राम का वो नहीं किसी के काम का। ऐसा कहते हुए महाराज आगे बढ़े। 550 साना बाबरी मस्जिद 4 घंटे में तोड़ दी। बाबरी मस्जिद को तोड़ने के बाद 8 फुट के क्षेत्र में लाल कपड़े को मंदिर में स्थापित कर दिया। 31 वर्षों तक भगवान कपड़े के टेंट में विराजमान है। जिस समय माननीय मोदी जी ने आकर 5 अगस्त को सन 2020 में भूमि पूजन किया। भूमि पूजन करने के बाद भगवान को गर्भगृह में विराजमान कर दिया। अंदर आप वहाँ दर्शन करने जाएंगे, कोई बाबरी मस्जिद नहीं, कोई राम मंदिर, अब भगवान गर्भगृह के अंदर विराजमान। यहाँ से दर्शन करने के बाद अभी आप लोग रामचा राजवाड़े का दर्शन करेंगे, गुरु महाराज का दर्शन करेंगे, जिनका संकल्प है कि जब तक मंदिर नहीं बनता तब तक हम जीवन नमक नहीं करते। गुरु जी महाराज 30 वर्ष हो गया जीवन नमक नहीं करते। ये जो पत्थर आप लोग देख रहे हैं ये पत्थर राजस्थान से, इस पत्थर का नाम धौलपुरुष पत्थर। इस मंदिर को बनाने के लिए किसी प्रकार का सीमेंट या किसी प्रकार का लिक्विड की जरूरत नहीं है। इन सभी पत्थरों पे सीरियल वाइज नंबर पड़ा। ये जिस जगह आप लोग दर्शन करने आए हो मामा, इस जगह का नाम श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण न्यास कार्यशाला है। यहाँ पर राम मंदिर को बनाने के लिए पत्थर गढ़ाई का काम चलाया जाता था, उसी का दर्शन है। छोटे छोटे मुकुट धारे माथे पे, छोटे से मुकुट धारे माथे पे, छोटी सी गले में